घरामध्ये तुमच्या पित्र भूत घाणेरड्या प्रेतात्मा जरी राहायला असतील ना, गीतेच्या श्लोकांचा उद्घोष करा. ती भूत सुद्धा चांगल्या मोक्षाला जातील, चांगल्या वळणाला निघून जातील. त्यांना सांगा तुम्हाला माझ्याबरोबर राहायचंय ना, रोज इथे बसून माझ्या बरोबर गीता ऐका. पण त्या शक्ती तुम्हाला अशा गोष्टी सुद्धा करू देत नाही. पण आपली आत्मिक शक्ती एवढी असली पाहिजे ना की आपण रोज बसून ते केलं पाहिजे. हनुमान चालीस वाचली पाहिजे, ज्ञानेश्वरीचा उद्घोष झाला पाहिजे. तुमचा वास्तुदोष असेल, तुमचे ज्योतिषाचा दोष असेल, तुमच्या पत्रिकेचा दोष असेल ना, या सगळ्या गोष्टी तुमच्या निवारण होऊन जातात. काही राहत नाही. आणि ही मी अंधश्रद्धा नाही सांगत आहे, हे आत्मिक बल आहे. एकदा का आपण बलवान झालो ना, अहो मेलेले प्रेतात्मे काय करणार जर आपण जिवंत त्याच्या समोर उभे आहोत. जिवंत माणूस शक्तिशाली की मेलेला माणूस शक्तिशाली? मला या प्रश्नाचं उत्तर द्या. जिवंत माणूस शक्तिशाली आहे ना, मग तो जे करेल ना ते खरं आहे. प्रेतात्म्याला भगवंताला भेटण्याची ताकदच नाहीये, पण जिवंत माणसाला भगवंताचं नाम घेण्याची ताकद आहे.